नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया तुरीच्या डाळीची कढी. तुरीची डाळ आपण 1 वाटी घेतलं आहोत. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. मी 1 वाटी घेतली आहे. त्याला धुवून घेऊया. डाळीला धुवून घेऊया. पाणी टाकूया. 2 वेळा स्वच्छ धुवून झाली डाळ आपली. कुकरमध्ये डाळ टाकूया. पावणा गिलास पाणी टाकूया. थोडंसं तेल टाकूया. लवकर शिजते आपली तुरीची डाळ. चांगलं मिक्स करूया. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण कुकर गॅसवर ठेवूया. 4 शिट्ट्या झाले, आपण कुकर खाली ठेवूया. गॅस बंद करूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. 2 मिनिटं झाले, आपण हवा गेली का बघूया. हा, गेली आहे कुकरची हवा. आपण ढक्कन काढूया. किती छान शिजली आहे आपली डाळ. डाळीचं आपण आमटी बनवून घेऊया. 2 कांदे कट करून घेऊया. त्याचं बोड काढून टाकूया, चांगलं राहत नाही. कांद्याला उभे कट करून घेऊया. कांदा कट करून झाला आहे. घेऊन घेतलेलं कोथिंबीर कट करूया. कोथिंबीर कट करून झाला आहे. 25 ग्राम खोबरं आपण पातळ पातळ कट करून घेऊया. झाला आहे खोबरा कट करून. गॅस पेटवूया. तवा ठेवूया. कोणचं पण तवा चालते. तवा गरम होऊ देऊया. तवा गरम झालेला आहे. आपण खोबऱ्याला भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. त्याला फिरून घेऊया. ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला भाजूया. खोबरा आपला भाजून झाला आहे. काढूया. 2 उभे कांदे कट केलेले भाजून घेऊया. थोडंसं तेल टाकूया. कांद्याला ब्राऊन होईपर्यंत भाजूया. हिरव्या मिरच्या 2 भाजून घेऊया. त्याच्यामध्येच टाकूया. पण धुवून घेतलेलं कोथिंबीर टाकूया. त्याला आपण भाजून घेऊया. भाजून झाला आहे. आपण गॅस बंद करूया. मसाला आहे 2 मिनिटं थंड होऊ देऊया. आपण शिजून घेतलेली तुरीची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरने ह्याला बारीक करून घेऊया. झाली आपली डाळ बारीक वाटून. किती छान झाली आहे, बारीक बारीक एकदम. 2 मिनिटं झाले आहे. मसाला आपला थंड झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. थोडंसं पाणी टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. वाटून झाला आहे आपला मसाला. किती छान झाला आहे, बारीक बारीक एकदम. खलबत्त्यामध्ये पण वाटू शकतं. मी मिक्सरला वाटून घेतले आहे. आपल्याला जेवढं कढी लागते तेवढं आपण पाणी टाकूया. 1.5 गिलास पाणी टाकले आहे. गॅस पेटवूया. कढीला पाहिजे आपल्याला पाणी गरम करून घेऊया. पाणी गरम झालं आहे. काढूया. गॅस सुरू करूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. तुरीची डाळ आपण वाटून घेतलेलं पाण्यात टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स झालं आहे ही डाळ. गॅस फास्ट करूया. कढई गरम झाली आपली. 1.5 चमच तेल टाकूया. तेल गरम झालं आहे. राई 1 चमच टाकूया. जिरा 1 चमच टाकूया. परतून घेऊया. जिरा राई कळले आहे. 2 मिरच्या एकातून 2 केलेल्या टाकून घेऊया. त्याला पण परतून घेऊया. लाल मिरच्या फ्राय झाल्या आहेत. आपण हे वाटलेला मसाला टाकून घेऊया. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. चांगलं फ्राय होईपर्यंत आपण फिरवूया. अद्रक लसूण पेस्ट 1 चमच टाकूया. व्यवस्थित फिरून घेऊया. आपला मसाला फ्राय झाला आहे. गॅस स्लो करूया. हळद पावडर 1 चमच टाकूया. त्याला परतून घेऊया. 1.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. मिरची पण फ्राय झाला आहे. आपण हे डाळ मिक्स केलेलं टाकून घेऊया. गॅस फास्ट करूया. कोकम देऊन घेऊया. तुम्ही टमाटर पण टाकू शकता, कोकम पण टाकू शकता. मी कोकम टाकत आहे. त्याला फिरून घेऊया. चवीपुरतं अर्धा चमच मीठ टाकूया. तुम्ही कमी पण जर टाकू शकता, जास्त पण टाकू शकता. 2 मिनिटं झाकून ठेवूया. चांगलं उकळी येऊ देऊया. 2 मिनिटं झाले. बघूया आपली कढी झाली का. वा, किती छान शिजली आहे. आपली कढी शिजून तयार झाली आहे. आपण गॅस बंद करूया. तुरीच्या डाळीची कढी किती छान झाली आहे.
ह्या पद्धतीनं तुम्ही पण बनवून पहा, खाऊन पहा.